तुम्ही सर्व मंडळी कौतुकास पात्र आहात, कारण तुम्ही तिथे खेड्यापाड्यात जाऊन गावोगावी लोकांना समजावून सांगणं हे सोपं नाही. म्हणून तुम्ही जे काही कार्य करता त्याचं तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. पण तुम्ही जे कार्य करता हे ईश्वरी कार्य आहे, लक्षात घ्या. कारण तो सद्गुरूंचा संकल्प आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा संकल्प आहे की हे जग सुखी व्हावं, सर्व सुखी सर्वभूती संपूर्ण होईजे, हे ज्ञानेश्वर माऊलींचं स्वप्न आहे. आणि त्याला अगदी समर्पक अशी सद्गुरूंची प्रार्थना आहे आणि सद्गुरूंचे विचार आहेत की हे जग सुखी व्हावं. आणि हे जग सुखी होण्याकरता भारताची भूमिका मोलाची आहे, महत्त्वाची आहे. म्हणून भारत देश सर्वार्थाने सर्व राष्ट्रांच्या पुढे जावा हा सद्गुरूंचा संकल्प. त्यांचा संकल्प असा काहीतरी विचित्र आहे असं नव्हे, तर जग सुखी झालंच पाहिजे. पण हे सुखी होण्याकरता भारताची भूमिका महत्त्वाची आहे. म्हणून आज तुम्ही पाहताय, आपण पेपर वाचतो, बातम्या ऐकतो, तर तुम्ही पाहताय की या संबंध विश्वाच्या या पसाऱ्यामध्ये कितीतरी राष्ट्र आहेत, तर त्यातल्या त्यात भारत देश हा स्टेबल आहे, स्थिर आहे. आणि त्यातल्या त्यात समस्या कमी आहेत. समस्या नाहीत असं नाही, आहेत, सगळीकडेच आहेत. कुठल्या राष्ट्रात समस्या नाही असं नाही, काहीच समस्या नाही. तर एवढी उष्णता वाढली की एवढी थंड राष्ट्र म्हणजे फ्रान्स, इंग्लंड, अमेरिका, तर ते लोक उघडे नागडे पाण्यात बसले होते. म्हणजे ही उष्णता कशी काय सहन करायची? आपल्याला सवय आहे 35 डिग्री 40 डिग्री, पण त्यांच्याकडे जेव्हा अमेरिकासारख्या ॲमेझॉनसारख्या ठिकाणी हजारो हेक्टर जागेमध्ये तिकडे अग्नी लागतो आणि त्याचा प्रभाव संबंध विश्वामध्ये होत असतो आणि त्याचा प्रभाव इकडे आहे, तर काय करायचं हा प्रश्न लोकांसमोर आहे. आणि म्हणून पर्यावरण रक्षण, पर्यावरण संवर्धन ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. कारण आज ना उद्या आपल्याला त्याची झळ पोचणारच आहे. ती पोचेल तेव्हा पोचेल. पण कोकणातली मंडळी त्यातल्या त्यात नशिबवान आहेत की एवढी वाईट परिस्थिती नाही आपल्याकडे. पावसाची पण कृपा असते, समुद्राची पण कृपा असते आणि डोंगरांची पण कृपा असते. त्यामुळे आपण नशिबवान आहोत कोकणात राहणारे. त्यामुळे तुम्ही कोकणात राहणारे लोक फारच नशिबवान आहात की चांगल्या वातावरणामध्ये आपण राहतो. तर आपण जर ही वाट्याला आपल्या आलं आहे तर आपण चांगलं जीवन का जगू नये. आणि म्हणून सद्गुरू वामनराव पै यांच्यासारखे सत्पुरुष आपल्याला सांगतात जीवन जगणे ही कला आहे आणि ती जो आत्मसात करतो तो खरा कलावंत. लक्षात घ्या, जीवन जगणे ही कला आहे आणि ती कला जो आत्मसात करतो तो खरा कलावंत. म्हणजे आपल्याला परमेश्वराने, ईश्वराने, निसर्गाने एवढं काही भरभरवून दिलेलं आहे आणि त्या भूमीमध्ये, कोकणच्या भूमीमध्ये आपण सुखी, समृद्ध आणि यशस्वी जीवन आपल्या वाट्याला आलेलं आहे ईश्वर कृपेने, देवाच्या कृपेने आणि संतांच्या कृपेने. कारण ही जी कोकण भूमी आहे या कोकण भूमीमध्ये अनेक संत होऊन गेले आणि सगळ्या संतांनी लोकांना चांगले विचार दिले. बरं का, विचार दिले. म्हणजे या ठिकाणी पिंपळीमध्ये आपण पाहतो की आपल्याला या संतांचं केवढं तरी योगदान आहे ते. आणि म्हणून राहुल महाराजांचं संस्थान, राहुल महाराज स्वतः, अण्णा महाराज आणि संस्थान, याचं केवढं मोठं योगदान आहे. तुम्ही जिथे जिथे जाल, तुम्ही माणगावला गेला तिथे तुम्हाला दत्तांचं स्थान आहे, टिंबे स्वामींचं स्थान आहे. तुम्ही इंचुलीला गेला संत सौरवनाथांचं स्थान आहे. तुम्ही तळगावला गेला तिथे भारतींचं स्थान आहे. हे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे संत आहेत. म्हणजे आणि गावागावामध्ये सुद्धा अनेक ठिकाणी छोटे छोटे संप्रदाय आहेत आणि त्या ठिकाणी कार्य चाललेलं असतं. आपण जीवनविद्या मिशनच्या वतीने एकच कार्य करतो, ते कार्य म्हणजे लोकांना निखळ ज्ञान देणं. म्हणून जीवन जगणं ही कला आहे आणि ती कला आत्मसात करण्याकरता काय करायला पाहिजे याचं मार्गदर्शन जीवनविद्या मिशनने करत असतं. इथे बाकी दुसऱ्या कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा नाही. आपल्याला ज्ञान दिलं जातं आणि ज्ञान हे फार महत्त्वाचं आहे.
म्हणून ज्ञानाच्या अधिष्ठानावर जर आपण जीवन जगायला लागलो तर आपल्या जीवनामध्ये समस्या असल्यास तरी त्याच्यावर मार्ग सापडेल, पण शक्यतो समस्या कमी असणार. प्रत्येकाच्या जीवनामध्ये समस्या असू शकतात, कोणीही व्यक्ती असू दे, कारण पूर्वायुष्यामध्ये जे काय आपण कर्म केलं आहे त्याची परिणिती म्हणून, त्याचा परिपाक म्हणून, त्याची प्रतिक्रिया म्हणून प्राप्त आयुष्यामध्ये आपल्याला ह्या समस्या, अडचणी किंवा सुख असेल ते वाटायला येतं. किंवा सुख आलं, संपत्ती आली, समृद्धी आली म्हणून आपण अहंकार न करता आपण शांतपणे जीवन जगावं. आणि समस्या आल्या, दुःख आलं, अडचण आली तरी गडबडून न जाता नामस्मरणाची कास धरणं, चांगल्या विचारांची कास धरणं, शुभचिंतन करणं, शुभ इच्छा करणं, शुभ बोलणं, शुभ करणं याची कास जर धरली तर आपल्या जीवनाचं सोनं होईल. किती सिंपल आहे बघा. प्रॉब्लेम नाही असं नाही, प्रॉब्लेम असणार, पण त्याच्यातून मार्ग काढता येतो. म्हणून सद्गुरूंचं मोठेपण कुठे आहे की सद्गुरू असं म्हणत नाहीत की माझ्याकडे या, मी तुम्हाला तुमच्यावर हात, डोक्यावर हात ठेवतो आणि तुमचे सगळे प्रश्न मिटतील. सद्गुरू म्हणतात देव कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही, तर त्याच्याकडून कृपा होते किंवा कोप होतो निसर्ग नियमाप्रमाणे. म्हणून आपण जे काय कर्म करतो त्याला फार महत्त्व आहे. सत्कर्म केलं तर जीवनामध्ये आपल्याला चांगल्या गोष्टी अनुभवाला येतात, आणि दुष्कर्म केलं तर आपल्या वाट्याला समस्या येणार, आज नाही तर उद्या. आणि म्हणून सत्कर्माचीच कास धरली पाहिजे. म्हणून जेव्हा आपण म्हणतो की वेगळ्या ठिकाणी जा, म्हणजे सद्गुरूंचं फार सुंदर वाक्य आहे की पंढरीला जाणं हे चांगलं आहे, पंढरीला जावं, तीर्थयात्रा कराव्यात, जावं, परंतु त्याहीपेक्षा आपण विठ्ठल नामाचा घोष करून आपल्या ह्या देहाची पंढरी करणं हे आपल्या हातात आहे. सर्वांनाच काही पंढरीला जाता येईलच नाही. जाणारे लोक आहेत, त्यांचं कल्याण होतं, त्यांना विठ्ठलाचं दर्शन होतं आणि चांगल्या लोकांची संगती मिळते. कितीतरी लाखो लोक, 15 लाख, 20 लाख, 30 लाख, 40 लाख एवढ्या संख्येने लोक जातात, तिथे पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि त्यांना पांडुरंगाचं दर्शन घेतल्यामुळे 15 दिवस, 20 दिवस ते शुभविचारामध्ये असतात, शुभचिंतनामध्ये असतात, शुभ इच्छेमध्ये असतात, शुभ चाललेलं असतं सगळं त्यांचं. तो परिणाम काय, जे शुभ केलं त्यांच्या जीवनामध्ये शुभच होणार आणि अधिक पांडुरंगाचे आशीर्वाद. पण नाही जमलं, समजा नाही जमलं तरी काळजी करू नका, कधी मिळेल तेव्हा मिळेल. पण निदान आपल्या हातात काय की पांडुरंगाचं नाव घेऊन, विठ्ठलाचं नाव घेऊन, नामस्मरण करून आपण हा जो नरदेह आहे या नरदेहाची पंढरी मात्र करू शकतो, हे आपल्या हातात आहे. आणि ते मार्गदर्शन सद्गुरूंनी अनेक वर्षापासून केले आपल्याला. आणि म्हणून आपण गेले 3-4 एपिसोडमध्ये म्हणा किंवा सिरीजमध्ये म्हणा की शंकर म्हणतो तथास्तु, त्याच्यावर आपण चिंतन करतो आहे. हा जो शंकर आहे हा हृदयस्थ ईश्वर आहे. हा हृदयस्थ ईश्वर आपल्यावर तथास्तु म्हणतो. म्हणजे कोण म्हणतो तथास्तु म्हणणारा कोण, आणि तो कसा म्हणतो, केव्हा म्हणतो, त्याचे परिणाम काय, त्याच्यातून आपलं हित काय होईल, त्याने आपलं कल्याण काय होईल, याचं आपण चिंतन करतो. म्हणून देवाची कृपा होते किंवा कोप होतो, तो कसा होतो, त्याचं सुंदर मार्गदर्शन सद्गुरूंनी आपल्या ग्रंथातून केलं. आणि म्हणून आपण पाहिलं की हा शंकर म्हणतो तथास्तु हा काय, कोण म्हणतो, कोण तथास्तु म्हणतो, आपल्याला त्याचा फायदा काय, काय होईल, हे अनेक प्रश्न त्याचा आपण उहापोह करतो आणि ते समजून घेण्याचा प्रयत्न करतो. म्हणून पहिल्यांदा आपण पाहिलं की हे जे आहे ना, तर हा जो शंकर आहे हृदयस्थ ईश्वर आहे. आणि हा ईश्वर प्रत्येकाच्या हृदयामध्ये, भगवंतांनी गीतेमध्ये देवाचा पत्ता सांगितला आहे, ईश्वरच सर्वभूतानां हृदयश्चेद न तिष्ठति. सर्व भूतमात्रांच्या हृदयामध्ये ईश्वर आहे. म्हणून तुम्ही काय, मी काय, कोणी व्यक्ती त्याच्या हृदयामध्ये ईश्वर. आणि हा जो ईश्वर आहे त्याला शास्त्रामध्ये शंकर म्हटलं जातं, शिव म्हटलं जातं. तो तथास्तु म्हणत असतो. आणि एकदा नाही
तथास्तु 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 म्हणत असतो. म्हणजे तुम्ही कृती केली की प्रतिक्रिया रूपाने तो तथास्तु म्हणतो. प्रतिक्रिया रूपाने तथास्तु म्हणतो. तुम्ही कृती केली की तथास्तु आलं म्हणून समजा. जर चांगले विचार केले, शुभचिंतन केले, शुभ इच्छा केली, शुभ बोललो, शुभ केलं, तथास्तु सगळं शुभ. आणि जर अशुभ चिंतन केलं, अशुभ इच्छा केली, अशुभ बोललो, अशुभ केलं, तरीसुद्धा तथास्तु. हे जे तथास्तु आहे ना, हे तसं बघायला गेलं तर डेंजरस आहे. आपल्याला काय वाटतं, भगवान शंकर तथास्तु म्हणतात, पण आपल्या लक्षात नाही की दोन्ही अंगाने तथास्तु. आणि म्हणून सावध असलं पाहिजे. संसारामध्ये आपण नेहमी सावध असलं पाहिजे. म्हणून हा जो हृदयस्थ ईश्वर किंवा शास्त्रामध्ये त्याला अंतर्मन असं म्हटलं जातं. म्हणजे बहिर्मनाच्या द्वारा तुम्ही जे जे काय विचार करता, संकल्प करता, ते त्यांना सगळ्यांना अंतर्मनाकडून प्रतिक्रिया मिळत असते. म्हणून भक्तीच्या भाषेत आपण त्याला म्हणतो तथास्तु, आणि शास्त्राच्या भाषेत आपण म्हणतो प्रतिक्रिया, रिस्पॉन्स, रिॲक्शन असं आपण म्हणतो. म्हणजे क्रिया केली की प्रतिक्रिया होणार, बरोबर. ॲक्शन केली की रिॲक्शन मिळणार. म्हणून विज्ञानाच्या अंगाने सायकॉलॉजिकली बहिर्मनाच्या द्वारा आपण हे करत असतो. मागतो, चिंतन करतो, विचार करतो, बोलतो, करतो, हे बहिर्मनाच्या द्वारा करतो. आणि आपल्यावर जे संस्कार झालेले आहेत त्या संस्काराप्रमाणे आपल्या मनामध्ये विचार येतात. आपल्याला कळतही नाही की हा मनात माझ्या विचार आला, कारण संस्कार, हे संस्कार संगतीतून येतात आपल्याकडे. म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. की जशी तुम्हाला परिस्थिती आजूबाजूची असते त्याप्रमाणे तुम्हाला संगती मिळते. त्या संगतीप्रमाणे संस्कार, संस्काराप्रमाणे विचार, विचाराप्रमाणे आचार, आचाराप्रमाणे तुमच्या सवयी, सवयीचं रूपांतर हे नंतर नशीब घडवण्यामध्ये होतं. लक्षात घ्या. म्हणून ही जी साखळी आहे हे जीवनाचं गणित आहे आणि एका बाजूने गुपित पण आहे, बरं का. आणि हे सोडवणं सोपं आहे, हे कठीण नाही आहे. पण मुळात सावधान. मुळात कुठे, तुमच्या आजूबाजूच्या कुठे तुम्ही बसता, कुठे राहता ते महत्त्व. म्हणून तुमची परिस्थिती काय, कुठे तुम्ही राहता. आणि म्हणून आपण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहायला पाहिजे. म्हणून तुमच्या गावामध्ये जो काय उपासनेज्ञ होत असेल किंवा जी सत्संगती असेल, मग कुठली, मी जीवनविज्ञान विषयांचीच करा असं म्हणत नाही, दुसऱ्या कुठल्या संप्रदायामध्ये तुम्ही असाल पण चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. जिथे सत्कर्म चाललं असेल, देवाचं नाव घेणं चाललं असेल, तिथे तुम्ही राहा. व आपोआप त्या संगतीप्रमाणे संस्कार होतील, संस्काराप्रमाणे तुमच्या मनामध्ये विचार येतील आणि विचाराप्रमाणे तुमचं जीवन घडायला लागेल. आणि जसा विचार कराल त्याला प्रतिक्रिया मिळेल तुमच्या अंतर्मनाकडून. हे जे आहे ना, हे मोस्ट सायंटिफिक आहे, हे विज्ञाननिष्ठ आहे, आपण लक्षात घ्या. आणि याच्यातून पळवाट नाही. म्हणून सावध. तर ही जर गोष्ट लक्षात घेतली तर आपण पहिल्या वेळी आपण पाहिलं की हे बहिर्मन आणि अंतर्मन याचं शास्त्र समजून घेणं. आता एक कला आहे आणि ती कला आत्मसात करतो तो कलावंत. तर तुमच्या जीवनाचं वस्त्र विणायचं काम हे बहिर्मन आणि अंतर्मन करत असतं. आणि हे वस्त्र विणलं जातं आणि तुमच्या समोर पडतं, हे तुझं नशीब आपल्या समोर पडतं. तेव्हा म्हणतो हे माझं असं कसं. तर हे वस्त्र विणण्याचं काम बहिर्मन आणि अंतर्मन करत असतं. त्याच्या ठिकाणी विचार आणि विकार हे धागे, कल्पना आणि भावना हे 2 धागे, असे 4 धागे मिळून आपल्या जीवनातलं वस्त्र विणलं जात असतं. आता बहिर्मन तुमचं, अंतर्मन तुमचं, विचार तुमचा, विकार तुमचे, कल्पना तुमच्या, भावना तुमच्या, विणणारे तुम्ही, वस्त्र निर्माण होतं तुमच्या समोर पडतं, त्याचे मालक तुम्ही. तुम्ही जरी नाही म्हटलं हे माझं नाही तरी तुमचंच आहे ते. मग जर असं जर असेल
तर आपल्या जीवनाचं चांगलं वस्त्र आपण का विणू नये? आणि म्हणून हे आपल्या हातात आहे. म्हणून अंतर्मन आहे, बहिर्मन आहे, विचार येतात. मग विचारांच्या ठिकाणी सावध, म्हणून चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये राहा. मग विचाराप्रमाणे त्याचं रूपांतर विकारामध्ये होतं आणि मग त्याच्यातून कल्पना भावना निर्माण होतात. विचार विकार कल्पना भावना हे चौरंगी धाग्याने आपल्या जीवनाचं वस्त्र विणायचं काम चाललेलं असतं. तुम्हाला माहीत पण नाही हे चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघा, स्वेटर विणता किंवा छोट्या मुलाचे हातमोजे पायमोजे विणता, तेव्हा तुम्ही काय करता? लोकर आणता आणि टाके आणता आणि तुम्ही बनवता, स्वेटर बनवता, नाहीतर पायमोजे बनवता. मग ते कसे बनले? तर बनवणारे तुम्हीच असता. टाके तुम्ही बाजारातून आणले, धागे तुम्ही बाजारातून आणले, मोजे तयार झाले ना, ते स्वेटर तयार झाला. आता स्वेटर बनवायचा का मोजा बनवायचा हे तुम्ही ठरवता. तो ज्या दुकानातून आणलं तो दुकानदार ठरवत नाही, त्याने तुम्हाला धागे दिले, बनवणारे तुम्ही आहात. तसं आपल्या जीवनाचं वस्त्र हे तुम्ही बनवता. विचार तुमचे, विकार तुमचे, कल्पना तुमच्या, भावना तुमच्या, बहिर्मन तुमचं, अंतर्मन तुमचं आणि विणणारे तुम्ही. एवढं लक्षात घेतलं तर हे जीवनाचं वस्त्र सुंदर असावं, सुरेख असावं, हे करणं तुमच्या हातात. म्हणून हा जो हृदयस्थ ईश्वर आहे, हा बहिर्मनाच्या द्वारा तुम्ही जे काय करत असता त्याला तथास्तु 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 म्हणत असतो आणि त्याच्यातून तुमचं वस्त्र तयार होतं. म्हणून छान सुरेख असं वस्त्र तुम्हाला जर हवं असेल तर सुंदर धागे असले पाहिजेत. बहिर्मन आहे तिथे, अंतर्मन आहे तिथे, पण त्याच्याकडे तुम्ही सुंदर धागे द्या. विचारांचे सुंदर धागे द्या, विकारांचे सुंदर धागे द्या, कल्पनांचे चांगले धागे द्या, तुमचे भावनांचे चांगले धागे द्या. त्यामुळे काय होईल? तुमचं जे वस्त्र विणलं जाईल ते सुंदर असेल, सुरेख असेल. आणि कोणीतरी विचारेल, वा सुंदर स्वेटर विणला, तसं अरे जीवन तुमचं सुंदर आहे. कोणीतरी विचारेल, मग तुम्ही सांगाल, हो मी चांगल्या लोकांच्या संगतीमध्ये असते म्हणून माझ्या जीवनात चांगले परिणाम दिसतात. तर तुम्ही सांगू शकता, जर जीवनविद्या मिशनमध्ये असाल तर मी जीवनविद्या मिशनमध्ये जाते, वामनराव पैंचे विचार मी आचरणात आणते आणि त्यामुळे हे जे धागे आहेत, विचार विकार कल्पना आणि भावना, हे माझं जीवनाचं वस्त्र विणलेलं आहे. बघा म्हणजे किती हातात आहे आपलं जीवन किती हातात आहे बघा. फक्त थोडं सावध असलं पाहिजे. आता हे झालं दुसरा प्रकार. तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण पाहिलं की आपण आपल्या ठिकाणी हे अंतर्मन आहे, हे शेत आहे, बहिर्मन हा शेतकरी आहे आणि त्यामध्ये विचारांच्या बिया तुम्ही पेरत असता. तुम्ही शेत तुमचं, शेतकरी तुम्ही आणि बिया पण तुमच्या. तर तुम्ही शेतामध्ये काय पेरता त्याप्रमाणे तुम्हाला धान्य मिळत असतं. गहू पेरला तर गहू, तांदूळ, भात पेरलं तर भात, नाचणी पेरली तर नाचणी. म्हणजे ज्या प्रकारची तुम्ही पेरणी करता त्या प्रकारचं धान्य तुम्हाला मिळत असतं. म्हणून अंतर्मन आहे, बहिर्मन आहे. पेरणी म्हणजे त्या ठिकाणी ज्या बिया पेरता ते विचार. जर नाचणीचे विचार असतील आणि तुम्ही भात मागाल तर होणार नाही. नाचणीचे पेरले नाचणीच येणार. तसं चांगले विचार, सुंदर विचार, सुरेख विचार, हिताचे विचार, कल्याणाचे विचार जेव्हा तुम्ही पेराल तेव्हा जे उगवेल ते सुंदर असेल, सुरेख असेल, हिताचं असेल, आपलं जीवन समृद्ध करणारं असेल. इथे सुद्धा स्वातंत्र्य आहे भगवंताने दिलेलं आपल्याला. लक्षात घ्या, हे भगवंताने आपल्याला स्वातंत्र्य दिलेलं आहे. अंतर्मन तुमचं, बहिर्मन तुमचं, विचार तुमचे, पेरणारे तुम्ही. आणि आपल्याला जे काय मिळतं ते तुम्हालाच मिळतं. म्हणजे बघा किती सोपं आहे, सरळ आहे. आणि म्हणून हे जे तुम्ही पेरता त्याला तथास्तु म्हणायचं काम हा हृदयस्थ ईश्वर करत असतो. आणि म्हणून अंतर्मन हे
तुम्ही जे काय पेराल ते स्वीकारतो. बहिर्मनाच्या द्वारा जे काय पेराल ते स्वीकारतं. विचार तुमचे, बहिर्मन तुमचं, अंतर्मन तुमचं, आणि त्याला प्रतिक्रिया देण्याचं काम हा हृदयस्थ ईश्वर करत असतो. म्हणून शंकर म्हणतो तथास्तु. किती सोपं आहे बघा. म्हणजे त्या 3 भागामध्ये पाहिलं आहे. आता जरा पुढे आपण जाऊया. आपलं जीवन जे आहे ना, आपल्याला भगवंताने हे शरीर दिले. ही शरीर ही ऑर्डिनरी गोष्ट नाही आहे, लक्षात घ्या. ही परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतः निर्माण केली स्वतःची जिवंत मूर्ती आहे. हे मानवी शरीर म्हणजे ही साधी सुधी गोष्ट नाही आहे. परमेश्वराने स्वतःच्या हाताने स्वतः निर्माण केलेली स्वतःची जिवंत मूर्ती आहे. काया ही पंढरी आत्मा पांडुरंग, करीतचे संग अहर्निश, मन हे पुंडलिक आवरोनी धरा, तेने होईल सोयरा आत्माना. मनाची करुनिया वीट, विटेवरी नीट उभास. तुका म्हणे हे जे महत्वाचं की लक्ष लक्षणी अंतरी, तोची वार करी खरा पंढरीचा. तुकाराम महाराज स्वतः वारकरी, नंबर 1चे वारकरी. त्यांची पालखी जाते ना देऊळवरून पंढरपूरला. मोठे सर्वात प्रसिद्ध वारकरी ज्ञानेश्वर माऊली, तुकाराम महाराज, चांगदेव, ही सगळे वेगवेगळे संप्रदाय आहेत. तर त्या ठिकाणी ते काय म्हणतात बघा, तुका म्हणे लक्ष लक्षणी अंतरी, तोची वार करी खरा पंढरीचा. म्हणजे पंढरीला आपण गेलो आणि पांडुरंगाकडे लक्ष नसेल, याचा अर्थ पांडुरंग काय सांगतात, चांगले विचार करा, सुंदर विचार करा, कारण तो विश्वाचा पालन करता आहे, तो निर्माता आहे, तो पालन करता आहे. त्याच्याकडून जगाचा लय होतं आणि जगाची पुनर्निर्मिती होते. असा जो पांडुरंग, त्याचे तुम्ही विचार मनामध्ये धारण करा. आणि म्हणून विठ्ठल 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 आपण प्रयोग केला की तिथून इथपर्यंत आपण नामजप केला आणि नामदिंडी केली, कारण आपल्या जीवेला वळण लागावं म्हणून. जेव्हा तुम्ही जाता, तीर्थयात्रेला जाता, तेव्हा विठ्ठल नामाशिवाय दुसरं काहीच नसतं ना. विठ्ठल नामाचा घोष करता 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 आपल्या त्या मुखावर बसतं आणि मग सतत मुखाला आपल्या नाम येतं, विठ्ठल 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 नाम येतं. म्हणून जेव्हा सद्गुरू तुम्हाला अनुग्रह दिला असेल तेव्हा तुम्हाला सांगितलं 20 मिनटं नाम जप करा, बरोबर. आता आपण 20 मिनटंच करतो. 20 मिनिटाने काय आपल्या जिभेवर पांडुरंग नाचणार आहे काय? तर आपण जेव्हा मनाने रिकामे असू तेव्हा नामाचा जप केला पाहिजे, तेव्हा प्रार्थना म्हटली पाहिजे, तेव्हा सर्वांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, गीत व्हावं असं आपण म्हटलं पाहिजे. मग ते जिभेवर बसेल. आणि म्हणून ही जर गोष्ट लक्षात घेतली तर हा विचार आहे, चांगले सुंदर विचार. मग कसं घडतं की हे जे शरीर आहे, हे शरीर हा कल्पतरू पण आहे, हा चिंतामणी पण आहे, ती कामधेनू पण आहे आणि तो परीस पण आहे. सद्गुरूंच्या ग्रंथांमध्ये याचं सुंदर वर्णन आहे. आणि हे मानवी शरीर म्हणजे कल्पतरू आहे. म्हणून उभा कल्पतरू तळी भिक्षा मागे. एका ठिकाणी आपले संत महाराज आपल्याला सांगतात, अरे कल्पवृक्षाच्या खाली उभा आहे, भिक्षा कशाला मागतोयस? जे मागशील ते तुला मिळेल. पण आपण कल्पवृक्षा तळाखाली आहोत, त्याच्या खाली बसलोय, तर आपण काय मागायचं आहे आपल्याला कळत नाही. म्हणून काय मागायचं तर चांगलं मागायचं, शुभ बोलायचं, शुभचिंतन करायचं, शुभ इच्छा करायची, शुभ बोलायचं. आणि मग काय मिळणार? त्याच्याकडून तेच मिळणार, प्रतिक्रिया. शंकर म्हणतो तथास्तु. म्हणून दुसऱ्या ठिकाणी ते कामधेनूचं वर्णन सुंदर संत करतात. म्हणजे मागे कामधेनू, पुढे भीक मागे. अरे कामधेनू, जे तू काय मनात आणशील ते देण्याचं सामर्थ्य असलेली कामधेनू तुझ्या घराच्या पाठीमागे आहे, तू पुढे भीक कशाला मागतो? असं संत विचारतात आपल्याला. लक्षात घ्या, हे आहे मग का मागतो? जर तुझ्या ठिकाणी जे मागशील ते मिळण्याचं सामर्थ्य आहे, मग का करत नाही आपण? मग हे जे आहे ना, ते मागणं बहिर्मनाच्या द्वारा अंतर्मनाकडे असतं. अंतर्मन त्याला तथास्तु म्हणतं आणि तो हृदयस्थ ईश्वर तथास्तु 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 म्हणत असतो सतत. एकदा नाही, तुम्ही विचार केला की तो ॲक्टिवेट झाला. सद्गुरूंचा सिद्धांत आहे की हा जो विचार तुम्ही जेव्हा करता, तो विचार केल्याबरोबर
तुम्ही निसर्ग नियमांना कार्यान्वित करता आणि तुम्ही केलेले विचार, तुम्ही केलेली कृती, तुम्ही जे काय कराल ते निसर्ग नियमांना कार्यान्वित करतं आणि तुम्ही जे काय केलं ते परमेश्वराच्या दरबारात जाऊन पोचतं, त्याच्या पायाकडे जाऊन पोचतं, त्याच्याकडून तुम्हाला प्रतिक्रिया मिळते आणि त्याप्रमाणे जीवनामध्ये आपल्याला अनुभव यायला लागतात. म्हणून लक्षात घ्या, तुम्ही काही कृती करा, विचार करा, चिंतन करा, मनन करा, काही पण करा, तुम्ही कृती करा, तुम्ही एकदा केली की तुम्ही निसर्ग नियमांना कार्यान्वित करता, ॲक्टिवेट करता आणि तुम्ही केलेली कृती निसर्ग नियमाप्रमाणे ईश्वराच्या पायापर्यंत जाऊन पोचते आणि त्याच्याकडून प्रतिसाद तुम्हाला मिळतो. शंकर म्हणतो तथास्तु. लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्ही म्हणाल मी वाईट चिंतन केलं, कोणाला माहिती आहे, मी वाईट विचार केले, कोणाला माहिती आहे, बोललं तर कोणाला कळेल, काहीतरी केलं तर कळेल, पण मनात मी चुकीचे विचार केले तर कोणाला काय कळतं, असं तुम्ही म्हणत असाल तरी ते आपण फसतो आहोत. तुम्ही विचार केला ही कृती आहे, ती कृती केली की निसर्ग नियम कार्यान्वित झाले, तुमचे विचार भगवंताच्या चरणी पोचले, प्रतिक्रिया मिळाली. शंकर म्हणतो तथास्तु. म्हणून सावधान. म्हणून सद्गुरू म्हणतात व्हेन यू आर मेंटली फ्री, जेव्हा तुम्ही मनाने रिकामे आहात तेव्हा प्रार्थना म्हणा. कारण एम्प्टी माइंड इज डेव्हिल्स अबोर्ड. रिकामं मन हे सैतानाचं घर आहे. जेव्हा मन तुमचं रिकामं असेल ना, तुम्ही मनामध्ये वाईटच विचार येणार, कारण हा मनुष्य स्वभाव आहे. मग म्हणायचं तुम्ही वाईट विचार यायला संधीच देऊ नका. मार्ग काय? प्रार्थना म्हणा, विठ्ठल विठ्ठल म्हणा, भलगर साधना म्हणा, काहीतरी म्हणा. तुम्ही काय नाही म्हणालं की तो आहेच तिकडे, कली थांबलेलाच आहे तिकडे वाट बघत. तुम्ही कधी रिकामे मिळता आणि तो कली आतमध्ये घुसतो. कोणाच्या रूपाने? द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग, हिरे, दावे. तो कली बसलेला आहे आजूबाजूला. त्याला एंट्री देऊ नका, त्याला यायला देऊ नका. मग त्याला एंट्री नाही द्यायची तर काय करायचं? आधीच मन भरून टाकायचं. कशाने भरायचं? प्रार्थनेने भरा, नामस्मरणाने भरा, भलकर साधण्याने भरा, हिताचं म्हणा, काहीतरी कल्याणाचं करा. लक्षात घ्या. म्हणून हे जे आहे ना, हे शास्त्र, जीवन जगण्याशास्त्र अतिशय सोपं आहे, पण तसं आपण जगायला पाहिजे. मग हे जे आहे ना, आपलं जीवन सुंदर असावं, सुरेख असावं, तर विचारांचं ते सामर्थ्य आहे. हे विचारांचं सामर्थ्य. मग कसं घडतं? शास्त्र काय ते जरा समजावून घ्या, मग कळेल तुम्हाला. आता असं म्हणा की तुम्ही एक विचार केला, बघा, एक विचार केला की माझं भलं व्हावं, माझं कल्याण व्हावं. माझं म्हणायला काय हरकत नाही, माझ्याबरोबर इतरांचं भलं व्हावं, इतरांचं कल्याण व्हावं, असा विचार तुमच्या मनामध्ये आला. मग हा जो मनामध्ये विचार आला तो कसा यशस्वी होईल, तो कसा फलद्रूप होईल ते समजून घ्या. तर कसं होतं तुम्हाला साधी गोष्ट सांगतो, मी लक्षात येईल. तुम्ही तुमचं जे मन आहे, जेव्हा ते मन निवांत असेल तेव्हा तो विचार त्या मनामध्ये पेरा. बघा, म्हणून शास्त्रामध्ये निवांत मन हा देवाच्या प्राप्तीचा पहिला मार्ग आहे. क्वालिफाईंग क्रायटेरिया काय? जर तुम्हाला ईश्वर प्राप्ती हवी असेल, देवाचा अनुभव यायला हवा असेल, तर बेसिक क्वालिफिकेशन, सर्वात महत्त्वाची गोष्ट काय, आवश्यक गोष्ट काय, तर तुमचं मन निवांत असलं पाहिजे. तुम्ही निवांत असले पाहिजे. निवांत कधी होणार? जर तुम्ही द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग, लोभ करायला लागला तर मन निवांत होऊ शकत नाही. आणि म्हणून चांगले विचार केले, सुंदर विचार केले तर हळूहळू आपलं मन निवांत होतं. मग काय घडतं तुम्हाला सांगतो. म्हणजे तुम्ही एक विचार मनामध्ये पेरायचा आहे ना, तो निवांत क्षणी पेरा. भलं व्हावं, कल्याण व्हावं, नोकरी मिळावी, काही पण, तुमच्या चांगले जावई मिळावा, चांगली सुनबाई मिळावी, चांगलं घर मिळावं, जे काही मागाल ते देवाकडे मागताना निवांत क्षणी मागा. निवांत. देव निवांत नाही, तुम्ही निवांत. देव निवांतच असतो. तो कमरेवर हात घेऊन आहे, तो काय कटेवरी हात, तो निवांतच आहे. तुम्ही निवांत नसता. मग तुम्ही निवांत कधी असता?
तर रात्री झोपताना सर्व सबंध दिवसामध्ये काय काय केले जरा विसरून जा आणि निवांत क्षणी तो तुमचा विचार तिकडे पेरा. काय पण चांगला विचार पेरा. तुमच्याबरोबर इतरांचं पण भलं व्हावं हा विचार फार महत्त्वाचा. म्हणजे माझं भलं व्हावं त्याचबरोबर इतरांचंही भलं व्हावं म्हणून प्रार्थना पेरा. त्याच्यामध्ये भलं कर साधना पेरा. सर्वांचं भलं व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्वांचं हित व्हावं ही त्याच्यामध्ये पेरणी करा. मग काय होतं आहे उदाहरण तुम्हाला देतो, तुम्ही लक्षात घ्या. हे जे निवांत मन आहे ना, हे निवांत मन हे सगळ्या या गोष्टीचा केंद्रस्थान आहे. तुम्हाला उदाहरण देतो, मला लक्षात दे. तुम्ही एक तलाव आहे बरं का, एक तलाव आहे आणि तो तलाव हवा येते आणि पाणी डबकतंय आणि लाटावर लाटावर येत आहे. तर चाललेलं आहे, तलाव आहे, तळं आहे, लाटावर लाटा येत आहेत. कोणाचं एक लाट येते दुसरीला आपटते, दुसरी लाट तिसरीला आपटते, चाललेलं आहे. काय कोणाचा कोणाला पत्ता नाही. पण जेव्हा वारा थांबतो आणि तो तलाव निवांत होतो, जेव्हा तो निवांत होतो त्या निवांत असलेल्या तलावामध्ये एक तुम्ही दगड टाका. तो दगड तुम्ही टाकला की तिथून लाटा सुरू होते. 1 लाट, 2 लाट, 3 लाट आणि ती लाट फिरत फिरत मोठी होत तलावाला व्यापते आणि तलावाच्या टोकापर्यंत जाते. चारही बाजूने ती व्यापते. एक दगड. पण क्वालिफाईंग क्रायटेरिया काय, आवश्यक काय, तलाव निवांत असला पाहिजे, शांत असला पाहिजे. असा शांत तलावामध्ये तुम्ही एक दगड टाकला तर त्याची लाट जी निर्माण होईल ती त्या बिंदूपासून ती हळूहळू पसरत संबंध त्या तलावाला व्यापेल आणि त्याने तो व्यापून जाईल तलाव. तसं तुम्ही तुमच्या मनामध्ये जेव्हा निवांत आहात, एक तर सकाळी नाहीतर संध्याकाळी विचार पेरा. आणि तो विचार जेव्हा पेराल तो चांगला असावा, सुंदर असावा. कारण वाईट विचार पेरला, कुठलाही वाईट विचार, द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग, अपयशाचा विचार पेरला तर तो तुमच्या जीवनाला व्यापेल. पण तुम्ही सुंदर विचार पेरला, चांगला विचार पेरला, म्हणजे काय, प्रार्थना पेरली, नामस्मरण पेरलं, भरक साधना पेरली, तर केव्हा पेरायची, निवांत. तुमचं मन निवांत. ते तलाव निवांत आहे तेव्हा पेरलं, ते पण तलावाला वापलं. तुम्ही जेव्हा मनामध्ये तो विचार पेराल तेव्हा तो तुमच्या मनाला व्यापेल. आणि मन केवढं मोठं आहे, विलक्षण आहे. हे जे मन आपल्या ठिकाणी आहे ते विलक्षण मोठं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. ज्ञानेश्वरीमध्ये भगवंत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकाते. तर भगवंत काय मागतात, मन मनाभव भक्त बघतो, मध्याजी माम नमस्करू. आता गीतेमध्ये भगवान श्रीकृष्ण म्हणतात मग तुझं जे मन आहे, मन ते तू मला दे. तू मन हे मीची करी, माझे भजनी प्रेम धरी. तर तुझं हे मन मला दे, म्हणजे तुझ्या मनामध्ये माझे विचार असू दे, म्हणजे भगवंताचं नामस्मरण होतो या, सर्व लोकांचं कल्याण होईल, हित होईल, हे विचार असू द्या. कारण भगवंताला सर्वांचं कल्याण व्हायचं असतं. कारण आपण त्याची सर्व लेकरं आहोत, भगवंताची लेकरं आहोत. म्हणून त्या भगवंताला सगळे लोक सुखी असावे, आनंदी असावे, समाधानी असावे, सर्वांना ऐश्वर मिळावं, हे भगवंताला आवडतं. मग जे भगवंताला आवडतं ते तुम्ही करा आणि तो विचार पेरा. आणि असं जेव्हा पेराल तर काय होतं की तुझं जे मन आहे तू मला देऊन टाक, असं भगवंत मागतो. भगवंत बाकी काय मागत नाही. भगवंताकडे सगळं भरपूर आहे. भगवंताकडे काय नाही आहे तर एक भगवंताकडे प्रेम देणारा माणूस नाही. म्हणून भगवंताकडे प्रेम करणारा साधक, प्रेम करणारा शिष्य, प्रेम करणारा जो भक्त आहे तो भगवंताला लागतो. आणि म्हणून भगवंताच्या राज्यामध्ये जर तोटा कशाचा असेल तर खरं प्रेम करणारा भक्त भेटत नाही भगवंताला. आणि म्हणून तो जो भक्त आहे तो तुम्ही जेव्हा निवांत असाल, शांत असाल,
तेव्हा तुम्ही भगवंताला प्रेम देऊ शकता, म्हणजे त्याला जे हवंय ते करू शकता. भगवंताला काय हवंय? सगळे लोक सुखी असावे, सगळे लोक आनंदी असावे, सगळीकडे समाधान असावं, सगळीकडे शांती असावी असं भगवंताला वाटतं. कारण आपण सगळे लोक भगवंताची लेकरं आहोत आणि म्हणून सगळे सुखी असावेत, सगळे आनंदी असावेत, सगळे समाधानी असावेत, सगळ्यांना ऐश्वर मिळावं असं भगवंतांना वाटतं. मग असा विचार जेव्हा तुमच्या मनामध्ये येतो तेव्हा भगवंतांना जे प्रिय आहे ते तुम्ही करता. म्हणजे तू म्हणे हे मीची करी माझे भजनी प्रेमधरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. याचा अर्थ जो जो म्हणून तुला कोण भेटेल तो माझंच रूप आहे बरं का. म्हणून कोणी असू द्या तो, ते शरीर साक्षात परमेश्वर ह्या दृष्टीने त्याच्याकडे पहा. तो जरी माणूस कोणी असू द्या, तो पुरुष असेल स्त्री असेल, ते भगवंताचं रूप आहे या दृष्टीने त्याच्याकडे पहा. त्याला आदर कर, त्याचा रिस्पेक्ट कर, त्याच्या हिताचा विचार कर, त्याच्या कल्याणाचा विचार कर. मग काय होईल? जे भगवंतांना प्रिय आहे तू करशील. म्हणून सर्वत्र नमस्कारी मध्ये एकाते. भगवंत काय सांगतात की लक्ष द्या. म्हणून तू प्रत्येकाला काय नमस्कार आपण म्हणतो ना, विठ्ठल विठ्ठल असं म्हणतो, नमस्कार असतो. प्रत्यक्ष आपण भगवंतालाच नमस्कार केलेला असतो. कारण प्रत्येक मूर्ती देवाने बनवलेली त्याची जिवंत मूर्ती आहे. म्हणून विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हणा. कोणी तुम्हाला भेटलं ना, निदान नामधारकांना म्हणा, बाहेरच्या माणसांना सोडून देऊया, पण नामधारक भेटले की आपण म्हणू शकतो विठ्ठल विठ्ठल, नमस्कार नमस्कार माऊली. तुम्ही देशावर गेला तर सगळेजण म्हणतात माऊली नमस्कार, माऊली विठ्ठल विठ्ठल. देशावर खूप आहे, आपण लाजतो की काय माहीत नाही आपल्याला. आपण माऊली म्हणायला लाजतो, विठ्ठल विठ्ठल म्हणायला नाचतो. मी मग 3 वेळा तुम्हाला सांगितलं विठ्ठल विठ्ठल, शेवटी एकदम जोरात आवाज लागला. म्हणजे काय माहीत आहे का, हा संस्कार आहे. तर बघा देशावर माणसं भेटली ना, नमस्कार माऊली, नमस्कार माऊली विठ्ठल किंवा माऊली विठ्ठल विठ्ठल सहज त्यांच्या मुखातून येतं. तर हे जर आपण पाहतो म्हणजे काय, सर्वत्र नमस्कारी मज एकाते ज्ञानेश्वर माऊली सांगतात. आणि भगवंत पण सांगतात मनमना मग भक्तो मध्याजी माम नमस्कुरू. म्हणजे तू मला जिथे मी दिसेल ना तिथे नमस्कार कर. अर्थ लक्षात घ्या. म्हणजे भगवंत काय सांगतात, ज्ञानेश्वर माऊली काय सांगतात जे लक्षात आणलं तर हे केल्याने काय होईल, तुमचं मन निवांत होईल. आणि त्या निवांत मनामध्ये तुम्ही कल्पना करून बघा, द्वेष मत्सर तिरस्कार राग हेवे दावे त्याने काय होतं, पहिलं तलाव हवेने ह्या लाटात काय कोणाचा पत्ता नाही. एक लाट आली दुसरी आली दुसरी, एकमेकांना आपटत आहेत, कशाचा काय कोणाला पत्ता नाही. पण जेव्हा ते निवांत होतो तेव्हा लाटा नाही आहेत, निवांत आहे, तळ कसं शांत आहे. आणि त्या शांत तळ्यामध्ये तुम्ही तुमचा विचार पेरा. दगड टाकला की त्याच्या लाटा संबंध त्या तलावाला व्यापतात आणि तो टाकलेला जो दगड आहे त्याला तो व्यापून टाकतो. आपण लक्षात घ्या, म्हणजे त्याच्या लाटेने व्यापून टाकतो. तसंच जीवनामध्ये घडतं. आपलं मन आहे ना, जेव्हा निवांत असेल ते निवांत मनामध्ये तुमचा विचार टाका. पण तो विचार कसा असला पाहिजे, सुंदर विचार, चांगला विचार, इतरांच्या हिताचा विचार, कल्याणाचा विचार असला पाहिजे. आणि म्हणून सद्गुरूंचं सांगणं आहे की चिंतन हा चिंतामणी. सुंदर विचार आहे, चिंतन हा चिंतामणी. तुम्ही ऐकता रेडिओवर ते सुरू असतं, तुम्ही ऐकता की मला माहीत नाही. चिंतन हा चिंतामणी, त्याचे 5000 भाग झाले रेडिओवर आणि लोकांनी ऐकले, लोकांचं कोटकल्याण झालं. चिंतन हा चिंतामणी. तुम्ही काय चिंतन करता हा चिंतामणी आहे. तुम्ही जे चिंतन केलं ते देण्याचं सामर्थ्य चिंतामणीमध्ये आहे. आणि आपलं मन हे चिंतामणी आहे. आणि म्हणून चिंतामणी आहे म्हणजे ते तुम्हाला आशीर्वाद देतं. म्हणून आपल्या शरीर आणि चिरत नांदणारं मन हे काय आहे, चिंतामणी आहे. म्हणून तुम्ही जे चिंतन कराल ते चिंतन फलद्रूप होईल. पण केव्हा, जेव्हा तुमचं मन निवांत असेल, मन शांत असेल आणि अशा मनामध्ये तुम्ही विचार पेरा.
कसले विचार? चांगले विचार, सुंदर विचार, सुरेख विचार पेरा, ते फलद्रूप होतील. आणि ही जर गोष्ट लक्षात घेतली तर आपले विचारांचं महत्त्व, आपल्या मनाचं महत्त्व जीवनामध्ये काय लक्षात येईल. म्हणून आपलं जे मन आहे त्याला म्हटलं जातं, सद्गुरू म्हणतात माइंड इज सुप्रीम. मन हे सर्वात श्रेष्ठ आहे. भगवंत गीतेमध्ये परत सांगतात इंद्रियाणाम मनच्चास्मी. गीतेमध्ये काय सांगतात, ज्ञानेश्वरी काय सांगते, सद्गुरू वामनराव पैकी एक सांगतात, हे मी का तुम्हाला सांगतोय की हे विज्ञाननिष्ठ आहे, तर्कशुद्ध आहे. आणि जर ते आपण आचरणात आणलं तर निसर्ग नियमाप्रमाणे हाच हृदयस्थ ईश्वर आहे, तो तथास्तु 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 म्हणेल. आणि म्हणून सर्वात श्रेष्ठ जर काय असेल, भगवंत काय सांगतात, तुला जर मला पाहायचं असेल म्हणजे भगवंतांना पाहायचं असेल तर काय कर, सर्व इंद्रियामध्ये मी आहे असं म्हणतात. सर्व इंद्रियामध्ये मी आहे याचा अर्थ तुला जर मन पाहता आलं तर देवाचा तुला साक्षात्कार होईल, देवाचा तुम्हाला अनुभव होईल. आणि म्हणून आधी मन घेई रे हाती तो गणराया गणपती असं तुकाराम महाराज म्हणतात. मन हातात घ्यायचं म्हणजे तरी काय, तर प्रत्येक कृती जी आपण करू ती जाणीवपूर्वक केली पाहिजे. विचार जाणीवपूर्वक, चिंतन जाणीवपूर्वक, तुम्ही जी इच्छा करता ती जाणीवपूर्वक, तुम्ही जे बोलता ते जाणीवपूर्वक, तुम्ही जे करता ते जाणीवपूर्वक. याचा अर्थ ते तुमच्या हातात आहे. आणि असं जेव्हा असेल तेव्हा काय असेल, तुमचं मन तुमच्या हातामध्ये आहे. आणि जेव्हा तुमचं मन तुमच्या हातामध्ये, जेव्हा ते उघडाल तो गणराया आहे. काय सुंदर सद्गुरूंनी त्या प्रबोधनातून सांगितलंय, आधी मन घेई रे हाती तो गणराया गणपती. नाही, तुकाराम महाराज सांगून गेले बरं का. पण आपण काय करायचं, आपण सोपं सद्गुरूंनी सांगितलं, शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे जाणीवपूर्वक. आणि जेव्हा तुम्ही जाणीवपूर्वक कराल याचा अर्थ तुमच्या मनाप्रमाणे तुम्ही करू शकता. आणि जेव्हा तुम्ही ते कराल तेव्हा काय होईल, तो तुमच्या हातामध्ये. याचा अर्थ तुम्ही जाणीवपूर्वक चिंतन करता, जाणीवपूर्वक इच्छा करता, जाणीवपूर्वक तुम्ही बोलता, जाणीवपूर्वक करता. याचा अर्थ तुमच्या हातामध्ये. चिंतन करणं तुमच्या हातामध्ये, इच्छा करणं तुमच्या हातामध्ये, बोलणं तुमच्या हातामध्ये, करणं तुमच्या हातामध्ये. आता आहे का, काय पण चिंतन करतो, काय पण इच्छा करतो, काय पण बोलतो, काय पण करतो, हातात काय नाही. अरे असं बोललो ना, अरे बोललो बोललाच ना मग अशी म्हणा, असं बोललो बोललं म्हणून ऐकू आलं. चिंतन काय केले त्याला माणसाला ऐकू आलंच नाही, विचार काय केला त्याला ऐकू आलं, पण केला विचार, बोललो, झालं नुकसान. शंकर म्हणतो तथास्तु. फार सुंदर आहे जीवन, म्हणून जीवन जगणं सोपं आहे. सद्गुरू म्हणतात सुखी होणं सोपं, दुःखी होणं कठीण. माणूस म्हणतात वामनराव काय सांगता तुम्ही, आम्ही किती दुःख आहे आम्हाला, तुम्हाला माहीत आहे काय. हो, सद्गुरू म्हणतात हो मला माहीत आहे हो, पण त्याचं मूळ कुठे आहे, तुम्ही काय विचार करता तिकडे आहे, हेही मला माहीत आहे. म्हणून मी म्हणतो शुभ चिंतावे, शुभ इच्छावे, शुभ बोलावे, शुभ करावे आणि जीवनाचे करावे सोडे. शंकर म्हणतो तथास्तु. आणि म्हणून लक्षात घ्या, तुम्ही जीवनामध्ये तुम्हाला एखादा संकल्प जर तुम्ही केला आणि तो संकल्प तुम्हाला तडीला जावा असं वाटत असेल, तुमची इच्छा पूर्ण व्हावी असं वाटत असेल, तर तुमचं शरीर हे कामधेनू आहे, तुमचं शरीर हे चिंतामणी आहे, तुमचं शरीर जे आहे तो कल्पतरू आहे. लक्षात घ्या, फक्त तुम्ही निवांत क्षणी त्याच्याकडे मागा. म्हणून निवांत होण्याकरता द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग ह्या लाटा बंद करा आणि काय निवांत व्हा. आणि निवांत क्षणी देवाकडे मागा. तुमची देव इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही, कारण ते शंकर म्हणतो तथास्तु. आणि मला खात्री आहे की सुखी होण्याचा हा राजमार्ग आहे. म्हणून आपण जीवन विद्या मिशनमध्ये यायचं, ते विज्ञानिष्ठ विचार जीवनात आचरणात आणण्याकरता. आणि म्हणून मी मागच्या 3 एपिसोडमध्ये काय बोललो आहे आपल्याला सांगितलं, हा एक नवीन विचार आपल्यासमोर मांडला
की चिंतन हा चिंतामण, विचार हा आपल्या जीवनाचा सम्राट आहे आणि तो आपलं जीवन घडवतो किंवा बिघडवतो. मग बिघडवणं हे आपल्या हातात आहे, घडवणं हे आपल्या हातात आहे. मग आपलं बिघडवायचं कशाला जीवन? आपलं जीवन घडवायचंच असेल तर चांगले विचार करा, शुभचिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला, शुभ करा आणि जीवनाचं सोनं करा. ते कसं करायचं? फक्त एवढंच, प्रार्थना म्हणा, नामस्मरण करा. तुम्ही एवढं केलं, उपास तपास व्रत वैकल्य हे तुम्ही करत असाल तर करा, नाही करायचं नका, त्याने काय बिघडत नाही. पण हे महत्त्वाचं, निवांत होणं महत्त्वाचं. मग आता श्रावण महिना सुरू झाला, निवांत होण्याचा प्रयत्न करा आणि निवांत होऊन त्याच्यात तुमची इच्छा जी आहे, संकल्प आहे तो पेरा. मग तो केव्हा पेरायचा? सकाळी निवांत असताना किंवा संध्याकाळी झोपताना शांतपणे ती पेरणी करा आणि मग बघा तो विचार तुमच्या जीवनाला व्यापतो आणि जीवनामध्ये तो प्रकट होतो. आणि म्हणून हे जर आपण पाहिलं, अतिशय सुंदर असं तत्त्वज्ञान आहे सद्गुरू वामनराव पै यांचं, विज्ञाननिष्ठ आहे. तुम्ही कुठल्याही संप्रदायामधले असा, माझं काही म्हणणं नाही. नामदेव महाराज संतांनी तेच सांगितलं, राहुल महाराजांनी तेच सांगितलं, सगळे संतांनी तेच सांगितलं, आमचे संत सौरभानात तेच सांगितलं, अंतरीचा दिवा मालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको रे. अरे बाबा, तुझा वेळ फुकट घालू नको. तुझ्या जो अंतरी जो देव आहे ना, तो हृदयस्थ ईश्वर आहे, तो तथास्तु म्हणून असतो. मग फुकट घालू नको वेळ, अंतरीचा दिवा मालवू नको रे, हरिभजना विन काळ घालवू नको. हे संतांचं सांगणे, सगळ्या संतांचं तेच आहे. म्हणून आपण लक्षात घ्या की हे सोपं आहे, सरळ आहे. म्हणून सद्गुरूंचे जे ग्रंथ आहेत, खूप सुंदर विषय आहे, किती बोलावं तेवढं कमी, पण वेळेची मर्यादा, बरं का, वेळेची मर्यादा. आणि आपण पुढे जाऊया, हळूहळू हा विषय समजून घेऊया की हा जो शंकर आहे, हृदयस्थ ईश्वर आहे, हा आपल्या जीवनावर कसं तथास्तु म्हणतो आणि आपलं जीवन घडवण्यामध्ये आपल्याला कशी मदत करेल. आणि जर आपण तसं केलं नाही तर जीवन बिघडेल. म्हणून श्रावण महिन्यात ठरवा की जरा आपण निवांत होऊया, द्वेष नको, मत्सर नको, तिरस्कार नको, काय नको. म्हणजे जीवन जगलंच पाहिजे आपल्याला, पण हे द्वेष, मत्सर, तिरस्कार, राग, हिरे दावे, नो, स्टॉप. आणि काय करायचं? जमेल तेव्हा प्रार्थना म्हणा, नोकरी धंदा व्यवसाय करा, शेतीवाडी सगळं करा. आणि तर तुम्ही पालवान सांगितलं आम्हाला काय नको, निवांत व्हा. नवरा आम्हाला तुमचा येऊन मलाशी वेगळं करेल. हो, काय आमच्या बायकोला तुम्ही सांगितलं, आता काम बिम काय करत नाही. तसं नाही, कामधंदा करायचा, नोकरी करायची, व्यवसाय करायचा, स्वयंपाक करा चांगला. नाहीतर म्हणेल काय तिकडे गेली, नादाला लागली कुठल्या संप्रदायामध्ये, जेवणाचं काय तर तसं काय नाही. छान जेवण करायचं, त्यांना ते प्रसन्न तर घर प्रसन्न. मुलांची पण चांगली सेवा करा, मुलं प्रसन्न तर घर प्रसन्न, बरं का. मुलगा प्रसन्न, मुलगी प्रसन्न, नवरा प्रसन्न, सासू प्रसन्न, सासरा प्रसन्न, वडील प्रसन्न, आई प्रसन्न, शेजारी प्रसन्न, मित्रमंडळी प्रसन्न, तर तुम्ही प्रसन्न ना. मग त्यांना जेवढं पाहिजे तेवढं करा. आणि फावल्या वेळात शुभचिंतन करा, शुभ इच्छा करा, शुभ बोला, शुभ करा. मग त्या करता सद्गुरूंनी दिलेली विश्व प्रार्थना 1000 वेळा, नाही जमली तर 250 वेळा तरी म्हणा, पण म्हणा. भलकर साधना म्हणा, पण न चुकता हरिपाठाचं एकतरी आवर्तन करा. कारण श्रावण महिना आहे. हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. नाहीतर फक्त सुनील पालव येतात त्याच दिवशी, विठ्ठल विठ्ठल, हरिमुखे म्हणा, इतर वेळे काय नाही. तो विठ्ठल गेला कुठे? उरलेले साधन तो तिकडेच आहे, हृदयातच आहे तो. आठवण कोण करणार? आपण आठवण केली पाहिजे. त्याची आठवण केली नाही तर तो आपली आठवण कशाला करेल, बरं का. तर त्याने आठवण करावी, तो काय मागत नाही, काय नाही. मग नुसती आठवण करायला काय अडचण आहे. मग नुसती आठवण म्हणजे सकाळी 20 मिनिटं नामस्मरण करा, प्रार्थना करा. कारण विश्वकल्याणाकरता जे ज्ञानेश्वर माऊलींनी मागितलं, ते सद्गुरू वामनराव पैंनी मागितलं, ते आपण मागायचं. विश्व प्रार्थना. कारण या जगाचं कोटकल्याण व्हावं याची आपण एक जबाबदारी घेतली ना, सद्गुरूंनी घेतली.
ते आपण पण सद्गुरूंचे आपण शिष्यमंडळी आहो ना, आपण पण करायचं. देवाचं भलं कर, देवाचं कल्याण कर, देवा सर्वांचा संसार सुखाचा होऊ दे आणि प्रार्थना म्हणायची, हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, क्षीण कर आणि तुझे गोड नाम मुखादकून राहू दे, हे म्हणत राहायचं जमेल तेवढं. या ठिकाणी फार सुंदर विषय आहे. पुढच्या वेळी आपण पुढे जाऊया, हा विषय कसा पुढे आपण बघूया. आणि हा जो शंकर आहे तो तुमच्या हृदयामध्ये आहे, तो सतत तथास्तु म्हणत असतो. म्हणून सावधान, विचार करताना, चिंतन करताना, बोलताना, करताना सावधान. आणि म्हणून जर तुम्ही सावधान राहाल तर सावध तो सुखी. तर तुम्ही सुखी व्हावेत अशी मी सद्गुरूचरणी प्रार्थना करतो. या ठिकाणी मी राऊळ महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, अण्णा महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो की सर्वांचं जीवन सुखी समृद्ध यशस्वी व्हावं आणि सर्वांना नामस्मरणाची गोडी लागावी, प्रार्थनेची गोडी लागावी. आणि या इथे उपस्थितल्या सर्व लोकांबरोबरच त्यांचे पाहुणे मंडळी ओळखीचे जेवढे लोक आहेत आणि ज्ञात अज्ञात जे लोक आहेत ते सगळे सुखी व्हावेत आणि या जगाचं कल्याण व्हावं अशी आमच्यावर पांडुरंगा कृपा कर, सद्गुरुनाथा कृपा कर, राऊळ महाराज आमच्यावर कृपा करा आणि सर्वांचं जीवन सुखी समृद्धीशी व्हावं अशी मी त्यांच्याकडे प्रार्थना करतो. जे थांबतो. धन्यवाद. जय सद्गुरू, जय जीवनविद्या.